राज्यावर आलेलं वीज संकट नेमकं किती मोठं? भारतावर सलग दुसऱ्या वर्षी कोळसा पुरवठ्याचे संकट निर्माण झाले आहे. दरम्यान कोणत्या कंपन्यांचे दर कितीने वाढतील? वीज बिल वाढणार का? याबाबत जाणून घेऊयात आजच्या लेट्स अप विषय सोप्पाच्या माध्यमातून. सर्वप्रथम विजेचा तुटवडा होण्याची कारणं कोणती ते पाहूयात. दरवर्षीपेक्षा 38% विजेची मागणी वाढली आहे. गेल्या काही दिवसात 85% विजेची किंमत वाढली आहे. उद्योग क्षेत्रात 16% विजेचा वापर वाढण्याची शक्यता आहे. यंदा वीज वापराचा अंदाज हा 1651 अब्ज युनिट आहे. विजेच्या वापरात गेल्या वर्षाच्या तुलनेत 22% वाढ झाली आहे. राज्यातील सर्व वीज ग्राहकांची वीज ही मे ते जुलै दरम्यान कधीही महाग होऊ शकते. ही दरवाढ कशी होऊ शकते ते पाहूया. महावितरण कंपनी ₹1.50 प्रति युनिटने दरवाढ करू शकते. टाटा पॉवर आणि बेस्टच्या दरात ₹1.10 प्रति युनिटने ही दरवाढ होऊ शकते. AEMLची 25 पैसे प्रति युनिटने दरवाढ होऊ शकते. लोड शेडिंग वाढल्याने होणारे परिणाम काय आहेत ते पाहूया. मोठे उद्योग आणि कंपन्यांच्या उत्पादनात घट होईल. छोट्या व्यावसायिकांवर परिणाम होतील. शेतीला पाणी पुरवठा करताना अडथळा येईल. महागाई आणि रोजगारावर परिणाम होतील. उकाड्याने नागरिक हैराण होतील. वाढता उकाडा आणि उद्योग तेजीत असल्यानं देशात विजेच्या मागणीत 38% वाढ झाली आहे. यामुळे खरेदीची किंमत 13 वर्षांच्या उच्चांकी स्तरावर पोहोचलीय. महाग वीज खरेदी करावी लागत असल्यानं वीज वितरण कंपनी त्यांचे ओझे ग्राहकांवर लादू शकतात. सध्या तरी वीज कंपन्यांनी तात्काळ दरवाढीचे संकेत दिले नसले तरी मागणी वाढल्यानं भारनियमन लागण्याची शक्यता आहे एवढं मात्र नक्की.